नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात डिटेल विश्लेषण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही ओनली पॉइंट्स जे आहेत ते पॉइंट्स देत आलेलं होतं, परंतु त्या पॉइंटच्या संदर्भातलं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपण या म्हणजे परीक्षेपासून सुरुवात करत आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 21 मार्चला झालेली होती, या परीक्षेमध्ये माझं जे पुस्तक आहे सामान्य विज्ञानाचं, या पुस्तकामधून 20 पैकी 18 प्रश्न आलेले आहेत. ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती किंवा युट्यूब दिसेल. आणि आपण जे मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट राज्यसेवेसाठी दिले होते, या राज्यसेवेच्या पॉइंट मधून जवळपास आपल्याला 20 पैकी 14 प्रश्न आलेले दिसतात. त्यातला ऍज इट इज डायरेक्ट प्रश्न जो होता तो जीवशास्त्राचा, तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे पहा की कोणता प्राणी जो आहे तो इनव्हर्टिब्रेट, जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय प्राणी जो आहे तो विचारला गेला होता पहा, इनव्हर्टिब्रेट. आणि तो ऍज इट इज मी दिला होता. खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स त्याला मिळालेला आहे. त्या रिस्पॉन्सच्या आधारावरतीच म्हणजे आपण हेही म्हणजे PSI STI ASO च्या मोस्ट एक्सपेक्टेडची मागणी विद्यार्थ्यांची होती, ती आज आपण पूर्ण करत आहोत. बघूया आपण आपल्याला नेमकं काय म्हणायचं याच्यामध्ये. तर PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा, आता ही जी PDF आहे, ही PDF आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे नावाच्या टेलिग्राम चॅनल वरती पूर्णपणे उपलब्ध आहे. तुम्ही तिथून ती घेऊन त्याची प्रिंट घेऊन व्यवस्थितरित्या त्याच्यावरती काम करू शकता. मी इथे डिटेल बोलणारच आहे. जीवशास्त्राच्या विकासाच्या प्रमाणकावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. राज्यसेवेला वेगळा पॉइंट आहे आणि PSI STI ASO चा एरिया वेगळा आहे. प्रत्येकाचे एरियाज वेगळे आहेत आणि या एरियाज नुसार आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. इथं भ्रूणीय अवस्था किंवा जीवाश्म प्रमाण जे आहे त्याबद्दलचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता जनरल आपण इथं मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. अनेक पेशीय प्राण्यांच्या भ्रूणीय विकासामध्ये मेडुला, त्याच्यानंतर ब्लास्टुला आणि गॅस्ट्रुला अशा प्रावस्था असतात. जसं आपण अवस्था असं म्हणतो, तसं प्राण्यांच्या बाबतीत इथं प्रावस्था असा शब्द वापरलेला आहे. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे एक साधारणतः एक मुद्दा जो आहे तो तुमच्या क्लिअर लक्षात आला पाहिजे बा. आता याच्याबद्दल अजून आपण डिटेलमध्ये विश्लेषणामध्ये पाहणार आहोत. फक्त एक वरचा भाग जो आहे तो मी तुम्हाला इथं नमूद करून देणार आहे. त्यानंतर वनस्पतीच्या वर्गीकरणावरती एक प्रश्न जो आहे तो 101% येणार आहे, त्याची काळजी करू नका. त्यातला पुढला प्रश्न असेल, मी तिथेही बोलणार आहे थोडंसं पाहूया. ब्रायोफाइटा या अपुष्प वनस्पतीवर सर्वात लहान वनस्पती कुठली आहे, तर ती जिऑप्सिन आहे. असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. किंवा आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये द्विदल वनस्पतीवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या द्विदल वनस्पतीतला जो प्रश्न असणार आहे तो साधारणतः द्विबीजपत्री वनस्पतीच्या पानामध्ये काय असते असा प्रश्न असू शकतो पहा. स्टोमॅटा असतो, हे लक्षात ठेवायचं पहा. किंवा मग सर्वात लहान अनावृत्त वनस्पती जी आहे ती जामिया पिग्मिया. आता जो डेटा खरोखर पाहिजे तो डेटा बुक्स मध्ये नाहीये. आणि मग काय परीक्षेला विचारल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या गडबडी होतात किंवा कुठे आलं, काय झालं, नेमकं काय आहे. तो हा डेटा जो आहे तो आपण माझ्या पुस्तकामध्ये, म्हणजे माझं जे सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे, या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये मी हा डेटा दिलेला आहे. फक्त आता हे बऱ्याच लोकांपर्यंत परिचित नसल्यामुळे आपल्याला कळणार नाही किंवा नेमकं काय आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर बघा आपण सृष्टी प्रोटिस्टावरती 1886 हे केलेले जे वर्णन आहे त्याबद्दल प्रश्न असू शकतो. किंवा मग प्रोटोझोआ मधील अमिबावरती 100% प्रश्न असणार आहे. आणि त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम वरती एक प्रश्न असू शकतो बा. प्राणी या घटकावर साधारणतः 2 प्रश्न येणार आहेत, 100% येणार आहेत. आता मागच्या वेळेस काय आलं होतं आणि यावेळेस काय असू शकतं. संघ नेमॅथिलमिन्थिस जो आहे तो एक्सपेक्टेड असणार आहे. त्याच्यामधला गोलकृमी, ऍस्कॅरिस, फायलेरिया आणि हुकवर्म यावरती एखादा प्रश्न, त्यातलाही ऍस्कॅरिस बद्दल एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा हुकवर्म बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मत्स्य प्राणी वर्ग जो आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तो तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे, तुम्ही डिटेलमध्ये देणार असेल. तर त्याच्यामध्ये खरे मासे कुठले आहेत आणि माशाप्रमाणेच नाव आहेत पण ते मासे नाहीयेत असे कुठले मासे आहेत त्यांच्यावरती एखादा प्रश्न. किंवा स्तन प्राणी वर्ग जो आहे मेटाथेरिया, त्याच्यावरती एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता हे एक लॉजिकल म्हणण्यापेक्षा PSI STI ASO चे 2017, 18, 19 जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याचं अनालिसिस करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता मागच्या वर्षी आपण PSI STI ASO ला मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट दिले होते आणि इथेही आपल्याला 15 पैकी जवळपास 10 प्रश्न इथे विचारले गेले होते. त्याच्या अगोदरही 10+ प्रश्न असतातच, साधारणतः 12 प्रश्न यायला काही हरकत नाहीये. पण तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करणं गरजेचं आहे.
तुम्ही ज्या पद्धतीने स्टडी म्हणजे इथे दिले त्या पद्धतीने स्टडी केला तर 101% तुम्ही 12+ मार्क्स घेऊ शकता बा. सजीवांच्या वर्गीकरणाच्या आधारावरती एखादा प्रश्न म्हणजे सृष्टी आहे, त्यानंतर विभाग आहे किंवा मग संघ, वनस्पतीच्या बाबतीत विभाग, प्राण्यांच्या बाबतीत संघ, त्यानंतर गण आहे, कुल आहे, प्रजाती आहे, जाती आहे, याच्याबद्दलचा प्रश्न किंवा मानवी श्वसन संस्थेबद्दल एक प्रश्न 100% येणार. म्हणजे श्वसन संस्थेच्या संदर्भातला प्रश्न येणार आहे बा. म्हणजे 9 संस्था आहेत, या 9 संस्थांमध्ये मी एकच संस्था सांगितली तुम्हाला, श्वसन संस्था. मागच्या वेळेस मी सांगितलं तेव्हा प्रजनन संस्थेवरती प्रश्न येणार, तिथे झाला होता. म्हणजे असं काही नाही की आपण सांगतो तो येतो, परंतु आपण एक अंदाज जो आहे ज्याला आपण लॉजिकल डेव्हलपमेंट जे म्हणतो ती झालेली असल्यामुळे आपण इथं सांगू शकतो कुठला प्रश्न येऊ शकतो बा. श्वसन गती जी आहे तिथं किंवा मग श्वसन संस्थेचा जो क्रम आहे तिथे प्रश्न असू शकतो बा. एकतर क्रमिका पूर्ण करा असाच प्रश्न संस्थेवरती असतो, दुसरा कुठलाही प्रश्न नसतो बा. किंवा मग स्त्रीबीज विकास जो आहे, मॅच्युरेशन ऑफ ओव्हम, याबद्दल प्रश्न. विविध प्राण्यांमधील एक्सक्रिटरी ऑर्गन जे आहेत त्याच्याबद्दलचा एखादा प्रश्न. किंवा मग श्वेतकणिकांचे प्रकार, त्यामधील शेकडेवारी जी आहे तिथे एखादा प्रश्न किंवा त्यांचे कार्य याच्यावरती प्रश्न. अँटीबॉडी आणि अँटीजन याच्याबद्दल प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जरा हा मुद्दा पाहून घ्या. त्यानंतर वनस्पतींच्या फुल या भागावरती प्रश्न, वनस्पतीचा जो फुल नावाचा प्रकार आहे त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. उदाहरणार्थ आपण म्हणूया डबल फर्टिलायझेशनचा शोध कोणी लावला होता? नवाज सेन यांनी लागला. त्यानंतर उभयलिंगी फुलांची नावं साधारणतः गहू वगैरे ही जी आहेत ती आपण पाहणार आहोत, आहे ऑलरेडी दिलेलं. आता बघा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आपली जी PSIST ची टार्गेट बॅच आहे, ऑलरेडी एक बॅच सुरू झालेली होती 4 जानेवारी पासून. आता जी नवीन बॅच चालू होणार ती 7 जानेवारी 2021 पासून. या टार्गेट बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्वाचं काय आहे की आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचं जे वर्गीकरणात्मक विश्लेषण आहे लेक्चरच्या व्यतिरिक्त 2 तास केले जाणार. जर 2 तास सकाळी समजा आपण म्हणलं 8 ते 10 विश्लेषण आहे, ते 10 ते 1 साधारणतः तुमचं लेक्चर असणार आहे. विश्लेषण वर्षभर करणार आहोत आपण. पूर्व परीक्षेचं 3 महिने, त्यानंतर पूर्व परीक्षेच्या ज्या अगोदर न्यूज आहेत त्या न्यूजची सविस्तर इन्फॉर्मेशन, मेन्स विश्लेषण, त्याच्यानंतर मेन्स नंतरच्या जे काही विश्लेषण आहे चालू घडामोडी त्याच्यावरती. 1 वर्ष अभ्यासिका मोफत असणारे, गट चर्चेसाठी हॉल उपलब्ध असणारे, परगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची उत्तम सोय उपलब्ध केलेली बा. तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता कारण या बॅचचा तुमच्यासाठी खूप फायदा होणार आहे. त्यानंतर आपली MPSC ची इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती 1 मे पासून सुरू होते आणि PSIST ची इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती 3 मे पासून सुरू होते. आपला पत्ता जो आहे पहा, सातवाडी हडपसर पुणे, या नंबरवरती तुम्ही बिंदास फोन करा. कुठले नंबर 86 69 37 30 09 वरती फोन करा, मी डायरेक्ट फोन उचलेल. किंवा 90 11 05 0101 वरती फोन करा, आमचे सर तिथं तुम्हाला भेटतील. चला तर पाहूया मग आपण विश्लेषण डायरेक्ट ऍज इट इज काय विश्लेषण आहे बघूया आपण. मी तुम्हाला सांगितलं होतं भ्रूणीय अवस्थेच्या विकासाच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. मग भ्रूणीय अवस्थेचा विकास जो आहे त्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. मुळात आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे की हे सजीवाचे काय आहेत? आधार आहेत. आधार म्हणजे पेशीय पातळीवरील प्रमाणकांवरती प्रश्न विचारलेला आहे. 2 जीवांमधील कडीवरती प्रश्न विचारलेला आहे. मग आता राहिलंय कुठं? भ्रूणीय अवस्थेचा विकास आणि जीवाश्म प्रमाणावरती प्रश्न असणं येऊ शकतो. म्हणजे सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेमध्ये भ्रूण जे आहे त्या अवस्थेमध्ये आकार आणि संरचना इतकी समान असते की त्यांच्यामध्ये ओळखणं कठीण होतं. मग हे जे आहे तेव्हा म्हणजे आपण आपल्या इयत्ता 10वीच्या किंवा 9वीच्या पुस्तकामध्ये पाहिलेले आकार एवढे समान आहेत, एवढे सारखे आहेत की आपल्याला ओळखणं कठीण होतं की हा कोणाचा आहे, डुकराचा आहे, माणसाचा आहे की आणखी कोणाचा आहे. सर्व पृष्ठवंशीय प्राणी त्यांचा जीवनकाल पेशी युग्मनज पातळीवर सुरू करतात. त्यांच्या जीवनामध्ये द्विस्तरीय प्लास्टुला, मी आता सांगितलं होतं बा, त्रिस्तरीय ग्रास्टुला व शेवटच्या मास समछिद्र अवस्थेमध्ये पुढे जातो. विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये प्राण्यांचे भ्रूण खूपच एकसारखे दिसतात आणि नंतरच्या अवस्थेत मात्र दिसत नाहीत. मग याच्यामध्ये कुठले आहेत? समजा आपण म्हणलं मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेमध्ये एकसारखे दिसतात. त्यांना कल्ला, विदरे आणि शेपूट असते. मानवाच्या विकासामध्ये 3 अंगे लुप्त असतात. डायरेक्ट विचारलं जाईल की बाबा कोणामध्ये हे 3 अंग लुप्त असतात, कोणामध्ये अस्तित्वात असतात, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जीवाश्म प्रमाणाच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण जीवाश्म प्रमाण IMP आहे बा. वनस्पती आणि प्राणी यांचे अवयव जमिनीखाली काढले गेले की त्यांना आपण जीवाश्म असं म्हणतो आणि त्या अभ्यासावरून असं माहित होतं सर्वात पहिले जे जीवाश्म आहेत ते कोणाचे अस्तित्वात आलेले पृथ्वी तलावरती, तर बॅक्टेरियांचे. त्यानंतर पृष्ठवंशीय प्राण्यांचे आणि क्रमवार अँफिबियन मासे असतील, सरीसृप प्राणी असतील किंवा पक्षी वर्ग असतील यांचे क्रमाने आलेले. म्हणजे क्रमिका पूर्ण करा असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, तो तुम्ही अवश्य पाहिजे.
क्रमिका पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो तुम्हाला येणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या त्याच्यावरती काम करा. त्यानंतर आपण सांगितलं तर वनस्पतींच्या वर्गीकरणावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये मी सांगितलं तुम्हाला ब्रायोफायटावरती प्रश्न विचारला जाईल. ऑलरेडी थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा या अपुष्प वनस्पतींचं जे वर्गीकरण आहे, या अपुष्प वनस्पतींच्या वर्गीकरणावरती अनेक वेळा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. अजूनही आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. ब्रायोफायटामध्ये काय आहे की ऊती नसतात, म्हणून यांना काय म्हणतो आपण, असंवर्णी असं म्हणतो. नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात. सावली तसेच ओलसर खडक जमीन, झाडांची कोडे, दमट भिंती यावर ब्रायोफायटा गटातील वनस्पती वाढतात. ब्रायोफायटा वर्गीयांचे थॅलस जे आहे जमिनीला सलग समांतर वाढते, तर काहींमध्ये सरळ वाढतं बा, काहींमध्ये उभं वाढतं. लक्षात ठेवायचं बा, उभे. त्याला प्रत्येकाला काय म्हटलं जातं असं एक वेगळं नाव आहे त्याचं, लक्षात ठेवायचं बा. यांना मुळांऐवजी मुलाब असतं. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो बा, मुळांऐवजी मुलाब कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर मुळांऐवजी मुलाब प्रेझेंट असतात ते म्हणजे कोणामध्ये, ब्रायोफायटामध्ये. हे जमिनीतून पाणी आणि क्षार शोषणाचं काम करतात. सर्वात लहान ब्रायोफायटा जिऑप्सी मी मगाशी सांगितलेलं बा. त्याच्यानंतर स्पॅग्नम या ब्रायोफायटा वनस्पतीपासून पीट नावाचा जो कोळसा आहे तो आपल्याला मिळतो बा. उदाहरणार्थ त्याचं रेक्सिया आहे. या वनस्पतीचे शरीर चपटे असते, हिरवे सपाट असते, द्विविभाजन पद्धतीने याची वाढ होते. म्हणजे प्रजनन कसं होतं असं विचारलं जाऊ शकतं बा. या वनस्पतीचे शरीर जमिनीला धरून ठेवण्याचं कार्य करतं. रेक्सिया वनस्पती स्वयंपोषी. कुठली वनस्पती आहे ती स्वयंपोषी आहे, असाही प्रश्न ब्रायोफायटा गटातील कोणती वनस्पती स्वयंपोषी आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. चला पुढचा महत्वाचा पॉइंट बघा काय आहे. द्विदल वनस्पतीवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो असं आपण म्हटलेलं होतं बा. द्विदल वनस्पतींच्या संदर्भात द्विदल या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे बा. ज्या बीचे दोन दल पडतात त्यांना आपण द्विदल असं म्हणतो बा. म्हणजे दोन दल, लक्षात ठेवायचं बा, त्यांना काय म्हणतो आपण, द्विदल. इथं डायरेक्टली एखादं काही विचारलं जाऊ शकतं, एखादी वनस्पती आणि त्यांची फॅमिली जी आहे ना ती विचारली जाऊ शकतो बा. क्रुसिफेरी जी फॅमिली आहे ती मुळा ही वनस्पती त्याची आहे. माल्वेसी फॅमिली आहे ती कापूस किंवा भेंडीची आहे, हे लक्षात ठेवायचं बा. लेग्युमिनेसी फॅमिली जी आहे ती काथा किंवा गुलमोहर किंवा अशोक या वनस्पतीची आहे. कंपोसिटची फॅमिली जी आहे ती सूर्यफुलाची बा. रोटसची फॅमिली जी आहे ती लिंबू, संत्रे किंवा मोसंबी किंवा बेल जी आहे त्याची आहे. बेलाच्या बद्दल राज्यसेवेला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे बेलाचं पान आहे त्या पानाच्या संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर ककरबिटासी फॅमिलीमध्ये टरबूज येतं, खरबूज येतं, जिरे येतं, काकडी किंवा पटोळ येतं. त्यानंतर सोलेनेसी फॅमिली जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला आले, मिरची, वांगी, टोमॅटो इथं प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आता इथं द्विदल वनस्पतीवरती डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या बीचे दोन दल पडतात त्याला आपण द्विदल असं म्हणतो, लक्षात ठेवायचं बा. त्यासोबत अजून आपल्याला वेगळ्या पद्धतीचे पानांचा जे काही आकार आहे त्याच्याबद्दल, शिराचा जो आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्टली एखादा प्रश्न इथे विचारला जाणार, ते बाकीचं तुम्ही फक्त तेवढं बघून घ्या, म्हणजे कॉमन आहेत म्हणून ते सांगत नाही जास्त. त्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे बहुवर्ष, आता इथं सर्वात महत्वाचं काय की मी सांगितलं होतं आवृत्तबीजी वनस्पतीवरती प्रश्न आहे आणि अनावृत्तबी. आता हे वरचं थोडस आपल्या पुस्तकामध्ये असल्यामुळे तो वरचा भाग थोडासा आलेला आहे तुम्हाला. सर्वात लहान अनावृत्तबीजी वनस्पती जी आहे ती जामिया पिग्मिया याच्या संदर्भात आहे. वनस्पतीचा सर्वाधिक विकसित गट कुठला आहे, म्हणजे ज्यांना फुले येतात त्यांना म्हणून विकसित गट असा शब्द प्रयोग करतो, लक्षात ठेवायचं बा. या वनस्पतीचे पोषण मृतोपजीवी, परजीवी आणि सहजीवी किंवा स्वयंपोषी पद्धतीने होतं असं डायरेक्ट विचारलं जाईल. मृतोपजीवी म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावरती वाढणारी, परजीवी म्हणजे काय दुसऱ्याच्या शरीरावरती, सहजीवी म्हणजे काय जीवनासह वाढणारी, लक्षात ठेवायचं बा. आणि स्वयंपोषी काय स्वतःचा अन्न स्वतः तयार करणारी. सर्वात लहान आवृत्तबीजी वृक्ष जो आहे तो लेमना. लक्षात ठेवा कोणाच्याही पुस्तकामध्ये हा डेटा नाहीये, हा डेटा अगदी व्यवस्थित तुमच्यासाठी काढून दिलेला आहे का, तर तुम्ही पास व्हायला पाहिजे का. सर्वात मोठा आवृत्तबीजी वृक्ष जो आहे तो युकॅलिप्टस आहे, त्याचे नाव लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर सर्वात लहान फुल उल्फियाच्या संदर्भातला प्रश्न आला होता, पण त्याची जी लहान साईज आहे 0.1 mm. तर सर्वात मोठा वृक्ष जो आहे तो रॅफ्लेशिया आहे. म्हणजे इतका सिंपल प्रश्न, सॉरी सर्वात मोठं जे फुल आहे ते रॅफ्लेशियाचं आहे. सर्वात लहान बी जी आहे ती आर्किडिया वनस्पतीची आहे, तर सर्वात मोठी बी जी आहे ती लोडेसियाची आहे, नाव लक्षात ठेवायचं. बीज व बीजांड अंडाशयात समाविष्ट असून ती कशी असतात, झाकलेली असतात. फुल हे प्रजननाचे मुख्य अंग आहे, फुलाच्या संदर्भात पण आपण बोललो होतो. आता इथे सेक्विया सेम्परवेन्स सर्वात लांब अनावृत्तबीजी वृक्ष आहे. सर्वात लांब अनावृत्तबीजी वृक्ष कुठला असं डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं बा. सेक्विया सेम्परवेन्स, लक्षात ठेवायचं बा, सेक्विया सेम्परवेन्स. लाल लाकडी वृक्ष जो आहे तो जायंट रेडवूड ट्री असंही म्हटलं जातं बा त्याला.
सेक्विया गिगंटिया या वृक्षाला जंगलाचा पिता, फादर ऑफ फॉरेस्ट असं म्हटलं जातं, जंगलाचा पिता. असे काय म्हणजे प्रश्न कसे असतात हे लक्षात आलं पाहिजे बा. आपण वाचतोय काय, आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये दिलंय काय, ते बेसिक जे आहे ते झाल्यानंतर त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. मुळात असा जो पुढचा टप्पा आहे तो लक्षात न घेता तेवढं दिलेलं आहे, आणि एखादा दुसरा प्रश्न जर कुठला मार्क आला की तेच पुस्तक आता सध्या मार्केटमध्ये प्रचलित. त्याच्यामुळे ते न करता प्रामुख्याने पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो अशी जी पुस्तकं मार्केटमध्ये ती घेऊन तुम्ही वाचणं गरजेचं आहे. मी सांगितलं तुम्हाला द्विदल वनस्पतीच्या संदर्भात, म्हणजे यांची जी रंध्रे आहेत म्हणजे छिद्र जे आहेत ती वृक्काच्या आकारासारखी आहेत. वृक्क म्हणजे किडनी, लक्षात ठेवायचं बा, म्हणजे हेही लक्षात आलं पाहिजे बा. द्विदल वर्गातील वनस्पतींना बी मध्ये 2 भाग असतात, म्हणजे आपण हे पाहिलं होतं. त्यानंतर सोटमूळ प्रकारची मुळ असतात. मुळांचा प्रकार कुठला? सोटमूळ. द्वितीय वृद्धी होते म्हणजे दुसऱ्यांदा वाढू शकतात पहा. शिराविनच जाळीदार असतात. उदाहरणार्थ सदाफुली, गारवेले, आंबा, जास्वंद, घेवडा, वाटाणा, पेरू, टोमॅटो, सूर्यफूल, मिरची वगैरे असे भरपूर आहेत. फुलांचे बाग 4 किंवा 5 संचांमध्ये तयार होतात पहा. म्हणजे असे साधे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की आपल्याला सृष्टी प्रोटिस्टा बद्दल प्रश्न येईल असं म्हटलं होतं मी पहा. सृष्टी प्रोटिस्टा, प्रोटिस्टामध्ये एक पेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. एक पेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश कुठल्या सृष्टीमध्ये होतो असाही प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारला जाऊ शकतो, आणि ते जे आहे ते आहे सृष्टी प्रोटिस्टा. याच्यामध्ये प्रोटोझोआ आहे, शैवाल आहे, आणि काही कवकासारखे सजीव येतात. लक्षात ठेवायचं बा, म्हणजे प्रोटोझोआ पण आहे, शैवाल पण आहे, आणि काही कवकासारखे सजीव सृष्टी प्रोटिस्टा मध्ये येतात. श्वसन जे आहे प्रोटिस्टा मधील त्यांचं मायटोकॉन्ड्रियाद्वारे होतं. डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की सृष्टी प्रोटिस्टा मधील प्राण्यांचं जे काही श्वसन आहे ते कशाद्वारे होतं, तर त्याचा भाग आहे मायटोकॉन्ड्रिया. पोषण, प्रकाश संश्लेषण, परजीवी किंवा मृतोपजीवी यांचे अर्थ मी सांगितलेले आहेत. प्रचलन म्हणजे हालचाल जी आहे ती रोमकांद्वारे किंवा कशाभिकांच्या साह्याने. प्रजनन जे आहे लैंगिक आणि अलैंगिक पद्धतीने, दोन्ही पद्धतीने होतं. असा डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. प्रोटोझोआ मध्ये 4 वर्ग विभागले, लक्षात ठेवा. रायझोपोडा, प्लाझेटा, सिलिएट आणि स्पोरोझोआ हे 4 वर्ग लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की अमिबा कोणत्या वर्गामध्ये, युग्लिना कुठल्या वर्गामध्ये, पॅरामिशियम कुठल्या वर्गामध्ये, प्लाझ्मोडियम कोणत्या वर्गामध्ये, हे पाठच करून ठेवा. रायझोपोडा, प्लाझेलेटा, सिलिएटा आणि स्पोरोझोआ. त्यात अमिबा बद्दल मागच्या वर्षी अमिबा बद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. आता तरी सुद्धा मी यावर्षी अमिबा मोस्ट एक्सपेक्टेड का देतो त्याचं रिझन वेगळं आहे. आलं लक्षात सर्वांच्या. आता ते रिझन जे आहे ते रिझन काय असणार ते परीक्षेला पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बा. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित विश्लेषण केलं किंवा क्लासला जर विश्लेषणाच्या बॅचला तुम्ही असाल तर 100% तुमच्या ते लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. अमिबाबाच्या संदर्भात मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता की किती जनक पेशींची आवश्यकता असते, म्हणजे ज्यावेळेस प्रजनन होतं अमिबामध्ये ते सिंगल सेलची आवश्यकता असते. मग किंगडम काय त्याचा अमिबा, फायलम काय ट्युबिलिना, क्लास काय लोबोडा, ऑर्डर काय ट्युबलाइन, फॅमिली कुठली आहे अमिबेसी, त्यानंतर जीनस कुठला आहे अमिबा, स्पेसिस कुठला आहे प्रोटियस. अशा पद्धतीचा म्हणजे इथेही प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर अमिबा आभासीपाद या पेशी प्रवर्धनाने प्रचलन करतो. आभासीपाद पेशी प्रवर्ध, लक्षात ठेवायचं बा. प्रचलन कशाने करतो? आकार असममित म्हणजे अनियमित असतो. केंद्र गोलाकार असून पेशी द्रव्यात अन्न रिक्तिका, संकोच रिक्तिका असतात. अलैंगिक प्रजनन द्विविभाजन पद्धतीद्वारे करतो. अलैंगिक प्रजनन द्विविभाजन पद्धतीद्वारे करतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम बद्दल एखादा प्रश्न. हा परजीवी आदिजीव मानवाच्या तांबड्या रक्तामध्ये आढळतो. प्लाझ्मोडियमच्या जीवनामध्ये 2 अवस्था असतात. पहिली अवस्था तो मानवाच्या रक्तामध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे एक पूर्ण करतो, आणि दुसरी अवस्था जी आहे ती लैंगिक प्रजनन अनाफिलस डासाच्या मादीमध्ये पूर्ण करतो. अनाफिलस डासाच्या नरापासून मलेरियाचा प्रसार होत नाही कारण तो वनस्पतीच्या रसावर त्याचे भोजन प्राप्त करतो. पॅरामेशियम बद्दल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही पॅरामेशियम आणि युग्लिना बद्दलची माहिती काढा. मध्ये मी दिलेली आहे पुस्तकामध्ये. इथं ती पीडीएफ मात्र माझी इथं उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती मला बोलता येणार नाही, म्हणजे किंवा मी आता त्याच्यावरती जास्त काही बोलू शकत नाहीये. ठीक आहे बघा, संघ नेमॅथिलमिन्थिस मी सांगितलं होतं की त्याच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्यावरती प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती हे करायला हरकत नाहीये. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला कसलीच अडचण निर्माण होणार नाहीये. तुम्ही काम करू शकता बा त्याच्यात. चला, संघ नेमॅथिलमिन्थिस याच्याबद्दल काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? त्याच्याबद्दल विचारला जाणारा प्रश्न विश्लेषण असणार.
आकार प्राण्यांचा या जे आहे ते लांबट आणि दंडाकृती. म्हणजे नेमॅथेल्मिन्थिस या संघामधले जे काही प्राणी आहेत त्यांचे जे आकार आहेत, शरीर लांबट आहे, बारीक आहे आणि दंडाकृती आहे, म्हणून त्यांना आपण गोलकृमी असा शब्द वापरतो. सिंपल प्रश्न विचारले जातात, काय वेगळे प्रश्न विचारले जात नाही, फक्त वेगळेपणाने प्रश्न विचारले जाते. स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी आहेत, म्हणजे स्वतंत्र पण राहतात किंवा शरीराच्या आतमध्ये राहून स्वतःच्या अन्नद्रव्याची गरजपूर्ती पण करतात, म्हणून त्यांना आपण अंतःपरजीवी असं म्हणतो. हे प्राणी त्रिस्तरीय आहेत, बघा स्तर विचारला जाऊ शकतो, त्रिस्तरीय आणि आभासी देह गुहायुक्त आहेत असं डायरेक्ट वैशिष्ट्य दिलं जाईल, लक्षात ठेवा. या प्राण्यांचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म म्हणजे चामडं जे आहे त्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवा. हे प्राणी एकलिंगी असतात, सममिती द्विपार्श्व सममित आहे. आपल्याला प्रश्न विचारला होता स्टारफिशची सममिती, आर्य सममिती होती बघा. यांच्यामध्ये श्वसन आणि रक्तभिसरण संस्थेचा अभाव असतो. मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट असणारे पहा, श्वसन आणि रक्तभिसरण संस्थेचा अभाव असणारे प्राणी कोणत्या संघामध्ये येतात असा डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा शब्द अजिबात विसरू नका. यांच्यामध्ये मरेपर्यंत पेशींची संख्या समानच असते, म्हणून त्यांना इटली असं म्हटलं जातं बा. यांची मादी नरापेक्षा लांब आणि आकाराने मोठी असते. नर कृमीचे पश्चटोक वक्र असते तर मादी कृमीचे पश्चटोक सरळ असते बा. नर कृमीचे कसं आहे वाकडे आहेत आणि मादीचे कसे आहे सरळ आहे, लक्षात ठेवा. या शब्दावर हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा अंतःपरजीवी आहे. यांच्यामध्ये पूर्ण पचन संस्था आढळते, म्हणजे पूर्ण पचन संस्था कोणामध्ये आढळते असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे परजीवी हत्तीपाय सारखे जे रोग आहेत ते पसरवायचं काम करतात, म्हणजे आपल्याला एकदम सुपर सांगता आलं पाहिजे की काय नेमकं. त्याच्यानंतर मी माशांच्या संदर्भात सांगितलं होतं बा, हे आता स्कॉलिओडॉन जे आहे किंवा इलेक्ट्रिक रेज जे आहे, इथं तुम्ही थोडंसं वाचून घ्या, किंवा मग आपलं हिपोकॅम्पस बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, मग आपण आपल्याला आता काय प्रश्न असू शकतो बा. वेल शार्क हा जगातील सर्वात मोठा मासा, त्यानंतर सर्व प्रकारचे मासे आहेत असं म्हटलं होतं मी बा. त्यानंतर सकर फिश यांना काय म्हटलं जातं इचेनियसला, फेस्टोरालिया यांना फ्लूट फिश असं म्हटलं जातं, स्टिकोस्टोमा टायग्रिनमला टायगर फिश असं म्हटलं जातं, एक्झोसिटस फ्लाइंग फिश असं म्हटलं जातं. आता हे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आपलं पुण्यामध्ये उजनी नावाचं घातक असणारा सापडलेला आहे. त्यानंतर फ्लॉरिसिस कॅटफिश, प्रेस्टिस सॉ फिश, चिमोरिया रॅटफिश, हिप्पोकॅम्पस हॉर्स फिश, म्हणजे याला पण असं नाव दिले, हे विचारलं जाऊ शकतो. सिग्नॅथस पाईप फिश, रायनो बॅट्स, गिटार फिश, लक्षात ठेवायचं बा. म्हणजे जे एमपीएससी ला एक्सपेक्टेड होतं ते तर दिलेलंच आहे, त्यातले प्रश्न पण आलेत. जे PSIST IAS ला विचारलं जाईल त्याच्यावरती जास्त काम झालेलं बा. प्रोटोप्टेरस, लंगफिश, गंबोशिया, मॉस्किटो फिश हाही प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. सायबियम सी फिश, लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर ऑस्ट्रेसियन ट्रंक फिश, लोफियस अँगलर फिश, ट्रिच्युरियस रिबन फिश, सुंत्रा फ्लॅट फिश, कॅटफिश, अनाबस, क्लिम्बिंग फिश, असे सगळे नाव आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या. आपली ही PDF जी आहे ती आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे नावाच्या टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन व्यवस्थितरित्या वाचायचं काम करा. माशाप्रमाणे नावं आहेत पण ते खरे मासे नाहीत असे बा. कटल फिश त्याला सेपी असं म्हटलं जातं, कुठल्या संघामध्ये मोलुस्का. डेव्हिल फिश ऑक्टोपस कुठल्या संघामध्ये मोलुस्का. स्टारफिश ऍस्टेरियल संघ इकायनोडर्माटा. लक्षात ठेवायचं काय प्रश्न विचारले जातील. हॅग फिश मिक्सिन असं म्हटलं त्याला, सायक्लोस्टोमॅटा. राजर फिश सोलेन संघ मोलुस्का. ऑरेलिया मध्ये जेली फिश येतं बा, सिलेंड्राटा. सेलफिश मध्ये आर्थोपोडा. क्रेफिश सिल्वर फिश, हाही प्रश्न आला होता बा, संघ आर्थोपोडा. कीटकांमधला साधे साधे प्रश्न विचारले जातील, त्यावरती आपण काम करायचं. त्यानंतर डबल प्लॅटिपस वगैरे वगैरे याच्याबद्दलचे प्रश्न मी महत्वाचं काय सांगितलं की उपवर्ग मेटाथेरिया प्रारंभिक अवस्थेत स्तनधारी असतात, परंतु प्रोटोथेरियापेक्षा अधिक विकसित झालेले असतात ते मेटाथेरिया. मादी अपरिपक्व पिलांना जन्म देते. पिल्ले मादीच्या पोटाला असणाऱ्या मार्सुपियन नावाच्या पिशवीमध्ये सुरक्षित असतात. आतमध्ये स्तनग्रंथी असतात मार्सुपियनच्या, त्यामुळे टीयर्स पण असतात, त्यामुळे पिलांना दूध पिता येते.
या पिल्लांना दात मोनोफॉइड्स असतात बा. उदाहरणार्थ कांगारू बद्दलचा प्रश्न बघा. त्यानंतर उपवर्ग युथेरिया वगैरे तुम्ही बघून घ्या. बाकी मी त्याच्यावरती काही बोलत नाही, कारण मला मोस्ट एक्सपेक्टेड जो सांगायचा होता तो सांगितलेला आहे. त्यानंतर मानवी श्वसन संस्थेच्या बद्दल मी सांगितलं की गतीबद्दलचे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता. तर हा चार्ट जो आहे, हा चार्ट तुम्ही बघा. 0 ते 2 महिने 60, 2 ते 1 वर्ष 50, 1 वर्ष ते 5 वर्ष 40, 5 वर्ष ते 14 वर्ष 24, प्रौढ व्यक्ती 15 ते 20. लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही आपल्या दरवाल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल वरून बघून घेऊ शकता. स्त्री बीज विकासाच्या संदर्भात सांगितलं जाते. जर्म शेल जे आहे, त्यानंतर प्रायमरी युसाइट्स आहे, सेकंडरी युसाइट आणि मॅच्युअर ओव्हम. 46 गुणसूत्र, 1 ध्रुव पेशी, 23 गुणसूत्र प्लस ध्रुव पेशी असते, ध्रुव पेशी प्लस ध्रुव पेशी दाट शक्यता आहे. लक्षात ठेवायचं स्त्रीबीज विकास. जसं आपल्याला शुक्राणूच्या विकासाच्या निर्मितीचा क्रम विचारला होता, तसंच हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्ही तो बघून घ्या. ठीक आहे बघा. त्यानंतर प्राण्यांमध्ये मी एक्सेक्रिटरी ऑर्गन जे आहेत ते विचारलं होतं पहा. प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये फ्लेम सेल्स आहेत, अॅनलिडा मध्ये नेफ्रेडिया आहे, मोलुस्का मध्ये केबर्स ऑर्गन आहे, आर्थ्रोपोडा मध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स आहेत, प्रॉन मध्ये कॉक्झल ग्लँड आणि कास्मो मध्ये क्लोरॅगोजेन सेल आहेत. म्हणजे जे जे अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी ते बघायचं. त्यानंतर श्वेतकणिकांचे 5 प्रकार जे आहेत ते बेसोफिल, इओसोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. यांचे प्रमाण बघा. बेसोफिल 0.5%, इओसिओफिल 1 ते 4%, न्यूट्रोफिल 50 ते 70%, मोनोसाइट 2 ते 6% आणि लिम्फोसाइट 25 ते 33%. प्रत्येकाचं कार्य, बेसोफिलचं हिपॅरिन व हिस्टामाइनचे बंद करणे, इओसिओफिलचं शरीरात संवेदनशीलता व प्रतिरक्षण तयार करणे, न्यूट्रोफिल जीवाणू तसेच बाहेरील पदार्थांना मारण्याचं काम करतात, मोनोसाइट्स घातक जीवाणू व रोगकणांचे भक्षण करतात, लिम्फोसाइट्स प्रतिद्रव्य तयार करते व त्यांच्या वाढीसाठी उत्तेजन देते. व्यवस्थितरित्या करून घ्या. व्यवस्थित म्हणजे अगदी व्यवस्थित करा. इथे प्रश्न आहेत. आता हे रक्तपट्टिका किंवा रक्तविमेका, ज्याला ब्लड प्लेट्स असं म्हणतो, तुम्ही वाचून घ्या, ते आहे पीडीएफ मध्ये थोडस. ठीक आहे. त्यानंतर बघा, फुलाच्या बाबतीत मी सांगितलं होतं की एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो बा. म्हणजे अनियमित प्रकारचं फुल जे आहे, असं वनस्पतीमधील प्रगतीशीलतेचे लक्षण मानले जाते. हा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये दलपुंज, निदलपुंज, पुमंग किंवा जायंग इथं उभयलिंगी याच्यावरती प्रश्न असू शकतो बा. ते तुम्ही बघून घ्या. आता मी दिलेलं आहे सगळं पीडीएफ मध्ये. ओके. आता याच सामान्य विज्ञानच्या अनुषंगाने मी जे फास्ट ट्रॅक नोट्स नावाचं पुस्तक काढलेलं आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स, हे 3 विषयांसाठी प्रामुख्याने इतिहास, त्याच्यानंतर राज्यव्यवस्था आणि त्याच्यानंतर भूगोल. इतिहासाचे साधारणतः आपल्याला 15 प्रश्न असतात, पॉलिटीचे आपल्याला 10 प्रश्न असतात कंबाईनला, आणि भूगोलाचे 15 प्रश्न असतात. टोटल प्रश्न होतात 45. पण माझं मत आहे की या पुस्तकातून तुम्ही 32 प्रश्नांचे मार्क्स मिळवू शकता. इतकी ताकद एक्झाम ओरिएंटेड, अत्यंत महत्वाचे चालू घडामोडी सह दिलेले आहे. समाज सुधारक त्यांचा कालखंड. ऑलरेडी या पुस्तकातून आपल्या राज्यसेवेला 10 प्रश्न आले होते बा, या 3 विषयांचे मिळून. पण माझं सर्वात जास्त ओरिएंटेशन या पुस्तकाच्या संदर्भात असं आहे की कंबाईन तुम्ही काय करू शकता, एवढी ताकद त्याच्यामध्ये आपण दिलेली आहे. लक्षात ठेवायचं बा. खूप चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत सगळा डाटा मी पोहोचवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तुम्ही जितकं चांगलं काम कराल तितका तुमचा फायदा आहे. तुमचा फायदा तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती काम करायचंय, म्हणजे आपण त्याच्यावरून हलणार नाहीये. ओके, ठीक आहे. हे जे काही सगळं विश्लेषण आहे हे आपण आपल्या युट्यूबला टाकलेलं आहे, परंतु याची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे नावाच्या टेलिग्राम चॅनल वरती पाहायला मिळेल. यासोबत आपण केमिस्ट्रीचं विश्लेषण असंच पाहणार आहोत आणि फिजिक्सचं विश्लेषण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण ह्युमन हायजीन, मानवी आरोग्यशास्त्राचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला हा युट्यूब चॅनल जो आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही कमेंट्स, काही जर तुम्हाला शंका असतील तर युट्यूबला कमेंट्स करून प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर तुम्हाला देईन. ओके, धन्यवाद.